पण पात्र बहिणी होत्या त्यांच्या खात्यामध्ये 3,000 वाटप आणि भरपूर बहिणी अपात्र झाल्यात त्यांना तर हप्ता विषयच नाही डायरेक्ट. आणि ज्या बहिणींनी KYCमध्ये ज्या बहिणी अडकलेल्या होत्या त्यांना 6,000 रुपये डायरेक्ट. हो, तुम्ही बरोबर ऐकतायत. 6,000 रुपये कसं काय डिसेंबर ते मार्चपर्यंत एवढा 4 महिन्याचे हप्ते त्यांना मिळतील, कारण त्यांना मागील 2-3 महिन्यापासून हप्ता मिळत नाही, त्यामुळे त्यांना जास्त रक्कम. आणि ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना सर्व हप्ते मागील मिळाले, त्यांनी KYC बरोबर केली होती, त्यामुळे त्यांना 3,000 रुपये. आता त्यांचे पुढचे हप्ते फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता 3,000 रुपये वाटप. आता ही वाटप कधी होणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. बोललं जात आहे 15 एप्रिलच्या पहिले. 15 एप्रिलच्या पहिले म्हणजे 1 ते 15 एप्रिल दरम्यान वाटप होऊ शकते, एक अंदाजित माहिती अशी मिळत आहे. आणि सांगता येत नाही, जरी फक्त 20वा हप्ता द्यायचा असेल शासनाला तर मग तो कोणत्याही क्षणी 1,500 रुपये येऊन जातील तुमच्या खात्यामध्ये. बघू आता काय होतं काय नाही. हप्ता आल्यावरच कळेल 1,500 येतात की 3,000 रुपये येतात. परंतु हप्ता कोणत्या क्षणी येईल बहिणींनो, अधिकृत माहिती जरी आल्या नसेल, परंतु चर्चा एकच आहे, अचानकपणे हप्ता कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये जमेल. ओके.